रात्रीचा 1 वाजलाय आणि मैदानात बैल आलाय. दादा दादा बैलाचं नाव काय? कुठलं तुम्ही? काळगाव. बाई कुठलं बैल? कधी आला मैदानात? आताच. श्रीनाथ केसरी सगळं पारदर्शी बघा इकडे. ट्रॅक्टर कार या 2 फॉर्च्युनर आणि तिकडे एक कार आणि आपली पब्लिक गोव्याची शर्ती बघायला. नुसता प्रवास काय तर की माणिकराव एक टॉपचं बैल. दादा बैलाला नक्की काय झालंय? बैलाचा पाय फ्रॅक्चर झालाय. म्हणजे बैलगाडी क्षेत्राचा बैल दिसेल का नाही? आता तो नाही दिसणार का, तर डॉक्टरने त्याची गॅरंटी दिलेली नाही पळायची. किती फायनल वगैरे मारलेला? 2 वर्ष कंटिन्यू बोलायला होता. तर मंडळी स्वागत तुमचा 1-2 महिन्यानंतर आता पुन्हा एकदा बैलगाडी क्षेत्रात आपल्या ब्लॉग चालू झाल्यात आणि आता आपण आलो श्रीनाथ केसरी मैदानात. पहिलेच आपल्या दादांच्या होत भेट झाली. दादा नमस्कार. नमस्ते. कसं वाटतं मैदानाच्या बद्दल? मैदान काय अति सुंदर मैदान आहे आणि ओळख करून द्यायची गरज नाही कारण की माणिकराव एक टॉपचं बैल. दादा बैलाला नक्की काय झालंय? बैलाचा पाय फ्रॅक्चर झालाय. म्हणजे बैलगाडी क्षेत्राचा बैल दिसेल का नाही? आता तो नाही दिसणार का, तर डॉक्टरने त्याची गॅरंटी दिलेली नाही पळायची. किती फायनल वगैरे मारलेला? 2 वर्ष कंटिन्यू बोलायला होता तो. आणि कोणकोणते मोठे मोठे मैदान झालं? मोठं पेडगावला झालं होतं, परत वाठारचं एक मैदान होतं, विंगचं मैदान होतं, इकडं मासोन्याला एक मैदान झालं होतं, सोनेरा केसरी झालं होतं आणि पुण्याला झालं होतं. मित्रांनो दादाने आपली भूल सोय केली. म्हणजे आता आपल्याला आपण गोव्याशी इकडे आलो बसनी आणि त्यानंतर दादानी गाडी आणला आपल्याला मैदानात. आणि आज उद्या म्हणजे उद्याचं मैदान आहे त्या मैदानात दादांसोबत आपण असणार आणि पूर्ण मैदान अख्खं भरलंय ना, एकदम भारी वाटतं बघा. आणि आत्ताच पब्लिक येते. आता काय सांगतो मैदानाबद्दल, एवढं सुंदर मैदान आणि पहिल्यांदा इतकं मोठं मैदान होतं. एकदम म्हणजे बैलगाडी क्षेत्रात IPLच आहे. IPL बरोबर. IPL आहे आणि समाधान वाटतं मैदान बघून. तुमचा अनुभव काय बैलगाडी क्षेत्रातलं? हे नाव होतो ना भविष्य मैदानी आणि नाव होणे नाही. आणि माणिकरावने एवढं नाव गेलं ना, त्या बैलाबद्दल काय बोललं तुम्ही? काय शब्द आहेत तुमच्याकडे? त्याच्याकडे बोलण्यासारखं काय ठेवलं नाही त्याने. त्याच्याबद्दल म्हणजे काय म्हणते का, तो ना आता असता म्हणजे आता भरपूर पब्लिक आलं असतं मैदानाला. तर मित्रांनो आता पूर्ण आपण मैदान वगैरे बघूया. त्यानंतर दादांची उद्या मुलाखत दिला आपल्या चॅनल, तर जाऊन बघूया. रात्रीचा 1 वाजलाय आणि मैदानात बैल आलाय. दादा दादा बैलाचं नाव काय? कुठलं तुम्ही? काळगाव. गाव बघा मैदान किती आपल्याला आता 1 वाजला आणि मैदानात बैल आलाय. पाठीला काय तो क्रेज शर्तींचा, काय ती पब्लिक, असं आहे क्रेज. दादा कुठलं तुम्ही? कधी आलो? बस तेवढे आला कधी मैदान? 1 तास झालं. निघलेलं कधी? जवळच आहे का? ठीक आहे ठीक आहे. बाई कुठलं बैल? कधी आला मैदानात? आताच. नुसतं बैल आता मैदानात. रात्रीचं 1 वाजलं तरी पाठी दाखवल्या आता. काय तो क्रेज, एवढी थंडी असते ना, शब्दांची बोबडी तोबडी बोलते. श्रीनाथ केसरी सगळं पारदर्शी बघा इकडे. ट्रॅक्टर कार या 2 फॉर्च्युनर आणि तिकडे एक कार आणि आपली पब्लिक गोव्याची शर्ती बघायला. नुसता प्रवास काय, नुसता प्रवास. आवड आहे आवड. आवड नुसते आवड शर्तींची आवड. बैलगाडी शर्यत बघा इकडं पारदर्शी. ही बैला नुसती बैला. भाई तुमचा बैल आहे का? हो रावण. कुठलं तुम्ही? काली. कधी आला मैदानात? आत्ता 12 साला. शंभू तिकडे चालू घेईल बऱ्या चालू काय म्हणता, मोठा बैल आजारात पडलाय पण बारका बैल तसाच तयार केलाय. हा तसा तयार केलाय दुसरा पण तसाच तयार केलाय. काय अपेक्षा असणार आहे तुझ्या महिन्यात? अपेक्षा काय गुलालाचीच, बाकी काय गुलालाचीच अपेक्षा. कसं काय याला कुठनं घेतलेलं? त्याला सुरुलमधनं घेतला होता. आपल्या इथं गावाजवळ एक गाव आहे सुरुल म्हणून, त्या गावातनं घेतला होता. सध्या आता दावणीला किती बैल ठेवतात आपल्या? आता दावणीला 4 बैल आहेत की. कोणतं कोणती? आता मोठा माणिकराव आहे, छोटा माणिकराव एक, दुसरा पाखरे एक आहे आणि चिक्या म्हणून एक वासरू नवीन. मोठ्या माणिकरावच्या लागाच्या आधी हा तेव्हा होता का? हा नव्हता तो. नव्हता. माणिकराव लागल्यानंतर घेतला. कोणच्या गाल्यात पळाला आहे मोठ्या बैलाच्या? हा हा घेतला तेव्हा सुपणे टिटवीवर पळालाय. सुपणे टिटवी आपली
नंतर काढतोस आपला कारतूस मौसा, मौसा त्याच्याबरोबर 1 नंबर केला. वरती. नंतर घाटावर केला इथे 1 नंबर. आपला पाचवडचा जलवा अण्णा शेट गाडगेचा, त्याच्याबरोबर 1 मैदान 1 नंबर केला. अजून सलग 4 मैदान 1 नंबर केला होता घेतल्यावर मी आदतमध्ये त्याला. घेतल्यापासून म्हणजे अपेक्षित असं मैदान केलेत. हां ठीक आहे ठीक आहे. मित्रांनो बघू शकता पूर्ण असं बघा असं आहे. काय केलं जीवपणा. मित्रांनो बायला बघा नुसती बायला आली लोकांना साईडला झोपले इकडे शेकोटी लावून बसले. बघूया आता काय काय अपडेट असणार सगळे तुम्हाला अपडेट देतोच मी. आणि कंटिन्यू व्हिडिओ येतच राहतील आपल्या चॅनलला. नोटिफिकेशन ऑल ठेवा नुसतं मेसेज येतील. आज व्हिडिओ टाकतो होता सगळे अपडेट काय असेल ते देत राहतो कंटिन्यू.